दरवर्षी इथे येतो. आपल्याला माहिती आहे वरळीत इथे श्री अप्पा महापूजा होते. आम्ही येत असतो आणि येऊन दर्शन घेतो, बस. बाकी काही मागत नाही, काही मागत नाही. मी कधीही मंदिरात जातो तर कधीही काही मागत नाही, फक्त दर्शन घेतो तेवढंच. मी दर्शन घेतो कारण देव सगळं बघत असतो. राज्यात ज्या पद्धतीने आपण पाहतोय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कुठेतरी निर्माण झाला आहे. सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात भाजपमधल्या मंत्री आक्रमक झाले, तर सगळ्याकडे कसं बघताय मंत्रिमंडळातील? आणि नाही, एक दिसतंय सगळीकडे की गेले 5-7 दिवस सरकार सुट्टीवर आहे असं वाटायला लागलेलं आहे. कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच. आपण पाहताय जी उत्तरं परभणीबद्दल, बीडबद्दल दिली होती, कुठेही त्याच्यावर काही कारवाई पुढे झालेली नाही आहे. जे आम्हाला सांगितलं होतं की टाईम बाउंड कारवाई होईल, तसं काही झालेलं नाही आहे. आणि एक आपण पाहताय साधारणपणे मुंबईत देखील पर्यावरणाचा जो ऱ्हास झालेला आहे. आपण पाहताय धूळ आहे हवेत, स्मॉग आहे, फॉग आहे, कोणाच काही माहिती नाही आहे आणि ह्याच्यावर उत्तर कुठूनही येत नाही आहे. तसंच पाण्याचा प्रश्न सगळीकडेच उद्भवलेला आहे. अनेक हाऊसिंग सोसायटीज असतील, चाळी असतील, तिथे पाणी अजून पोचत नाही आहे. जो प्रेशर असायला पाहिजे ते नाही आहे, पण उत्तर द्यायला कोणीच नाही. मुंबईचे प्रामुख्यानं प्रश्न मुंबईच्या हवेची गुणवत्तापासून बीडमधलं वातावरण पेटलेलं आहे. अद्यापही जो मुख्य आरोपी आहे ज्याच्यावर सातत्यानं आरोप होता, टीका होते, तो वाल्मिक हे कशासाठी आणि हे कोणासाठी सगळं चाललंय हा देखील एक प्रश्न येतो ना. कोणाला सरकार वाचवतं आणि कशाला सरकार वाचवतंय? काय नक्की सरकारची अडचण होणार आहे जर वाचवलं नाही तर? मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात निवेदन केलं. 8-10 दिवस त्यालाही ओळखलं, मात्र 8-10 दिवस काही 2 आठवडे झालेत आता, पण अद्याप कुठेही काही कारवाई दिसत नाही. बीड पूर्ण जिल्हा आपण पाहतोय संतप्त झालेला आहे, अस्थिर आहे आणि एक मनामध्ये शंका आहेच की नक्की हे सरकार कोणाचं आहे. आता हेच तर मी सांगतो ना, सरकार सुट्टीवर गेलंय का? बीडची जर स्थिती पाहायला गेली तर प्रामुख्यानं बिहार सारखी अवस्था बीडमध्ये झाली असं सत्ताधारी आमदारच बोलू लागलेले आहेत. त्याकडे कसं बघताय तुम्ही? बीडसाठी आणि परभणीसाठी खरोखर हाऊसमध्ये जे दस साहेबांनी असेल किंवा आव्हाड साहेबांनी असेल भाषण केलं ते ऐका. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते ऐका. त्या मिनिटाला मला वाटलं होतं की मुख्यमंत्री काहीतरी कारवाई करतील, पण अद्याप कुठेही काही कारवाई झालेली नाही आहे. नक्की सरकार कोणाला घाबरतं, कशासाठी हे सगळं लपाछुपी चालली आहे, ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे की सरकार सुट्टीवर गेलं. मुंबईच्या दृष्टीनं प्रश्न मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मला त्याच्यात जायचं नाही. मला वाटतं त्याच्यात असून मी तरी पूर्ण ती बातमी पाहिलेली नाही म्हणून मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही. मुंबई प्रामुख्यानं मुंबईच्या ज्या पद्धतीनं प्रदूषण झालेलं आहे त्या बाबतीत महानगरपालिका रोज सातत्यानं रस्ते धुणं असेल किंवा वॉटरच्या माध्यमातून सगळं जे काही वॉटर स्प्रिंकलर किंवा रस्ते धुण्याचं काम आहे ना, ते परत प्रेशर टाकते पाण्यावर. जिथे बिल्डरांवर कारवाई व्हायला पाहिजे ती अजून झाली नाहीये. आणि हेच जे मी मागचे जे मिंदे सरकार होतं, जे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचं होतं, तसंच हे भाजपचं सरकार आहे का की काहीतरी वेगळं आहे, हे भाजपने दाखवणं आम्हाला गरजेचं आहे. त्याला जोडून एक प्रश्न आदित्यजी, 8% पाणी वाढीवरती जे दर आहेत ते वाढणार आहेत, त्यामुळे अशा एसटीचे दर वाढणार आहेत, पाण्याचे दर वाढणार आहेत, बीएसटीचे दरवाढीसाठी प्रस्ताव गेलेला मला वाटतं. त्याच बाजूनी आपण पाहतोय जीएसटीचा जो काही मार आहे तो चालूच आहे. पॉपकॉर्नवर जीएसटी किती लागलं? 18%. कॅरेमलाइज असेल तर किती लागतं? हा सगळा घोळ एकंदर आणि दुसऱ्या बाजूला रुपया जो पडतोय हे पाहून नक्की सामान्य माणसांनी जायचं तरी कुठे, हा एक विचार मनामध्ये येतोच. पण हे सगळं होत असताना आपण पाहताय की आज देखील या देशामध्ये भाजप ह्या विषयावर चर्चाच करायला तयार नाही. दिल्लीमध्ये असेल, बिहारमध्ये असेल, कुठे तर निवडणुका येतील, आता तिथे परत भलतं काहीतरी करतील. रोहिंग्या आलेत आणि बांगलादेशी आलेत, पण मूळ मुद्दा जो आहे की जे सामान्य नागरिक महागाईनी आपण पाहतोय, बेरोजगारी आहे, महागाई आहे, त्याच्या खाली दबलेला आहे, त्याच्याबद्दल कोण काय बोलतंय? यालाच धरून जे लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले होते त्या या टॅक्सेसच्या माध्यमातून वसूल केले जात आहेत का? आणि 2100 कधी होणार?